अमरावती शहरातील प्रवाशांसाठी आजचा दिवस अडचणीचा ठरला आहे। मुख्य बस स्थानक आगारातून सुटलेली शिवशाही बस क्रमांक MH09 EM 1627 अचानक फेल झाली आणि यामुळे राजकमल चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती। प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला। या घटनेने पुन्हा एकदा MSITCच्या तांत्रिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे। पाहूया हा संपूर्ण अहवाल। अमरावती शहरात MSRTCच्या शिवशाही बसचा प्रवास आज त्रासदायक ठरला आहे। मुख्य बस स्थानकातून सुटलेल्या MH09 EM 1627 या बसचा अचानक गिअरबॉक्स बंद पडल्याने बस राजकमल चौकात फेल पडली। या घटनेमुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आणि प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले। अमरावती शहरातील हृदयस्थळ म्हणून राजकमल चौक उल्लेखला जातो। शहरातील अत्यंत वर्दळीचा चौक असलेला या ठिकाणी बसचे फेल पडणे म्हणजे नेमकी वाहतुकीची मोठी कोंडी इथे निर्माण झाली असेल। वाहतूक पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनुचित घटना तर टळली। बस नागरिकांनी धक्का देऊन साईडला लावण्यात आली, ज्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली। मात्र वारंवार होणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे महामंडळाच्या बस व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत अधिकाऱ्यांना कोणतेही गांभीर्य नाही का, अशी विचारणा आता होत आहे। अशा भंगार बसेस रस्त्यावर धावणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ नाही का? ही परिस्थिती आणखी किती काळ चालणार हा मोठा प्रश्न आहे। प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवासी करीत आहेत। अमरावती शहरात पुन्हा एकदा शिवशाही बसची तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। वारंवार अशा घटना घडत असताना MSRTCच्या प्रशासन झोपीत आहे का, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत। प्रशासनाकडून यावर काय पावले उचलली जातात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।